आज मी मोतीला फिरायला घेऊन गेली होती. दररोज विण्या नेतो पण आज मी घेऊन गेली होती. म्हटलं काजू पण बघायला होतील किती लागल्यात त्या, आणि करवंद पण लागलेत का म्हटलं बघूया. तर मी आणि मोती गेलेलो असंच फिरत फिरत. आजूबाजूला काजू खूप आहेत पण हीच काजू ना थोडी जास्त लागले. एकच काजू, भरपूर लागलेत काजू ह्याला. आईला एक दिवस बोलून काजूची भाजी करायला पाहिजे आता. थोड्या तयार झाल्या आहेत, थोड्या कच्च्या आहेत. अशा काजू लागल्या आहेत. हे मी बाहेरूनच बघत होती, गडक्याच्या आतमध्ये गेली नव्हती. बाहेरून एवढ्या लागल्या तर म्हटलं आतमध्ये किती लागल्या ते बघूया. आतमध्ये पण काजूची झाड आहेत 3-4, त्यांना पण थोड्या थोड्या काजू लागल्या होत्या. पण काजू एवढ्या तयार नव्हत्या झाल्या त्या झाडाच्या, आणि थोड्या थोड्या कच्च्या कोल्या होत्या. काजूची भाजी करण्यात पण तयार नव्हत्या झाल्या काजू ह्या काजूच्या झाडाच्या. मोतीला ना फिरून फिरून कंटाळा वाटत होता म्हणून मी त्याला घरी घेऊन गेले आणि मग मी शेरूला घेऊन आले. चल शेरू, चल शेरू, चल शेरू, चल. आमची मोती शेरू म्हणजे आमची गावाकडची सोबतीत, कुठे पण जा सोबतच फिरत असतात. करवंदीची फुलं आहेत, फुलं लागली म्हणून करवंद लागतील. कच्ची करवंद जशी आंबट असतात, म्हणजे पिकलेली पण काय काय आंबट असतात आणि काय काय गोड असतात. पण करवंद जशी आंबट असतात ना तशी फुलं पण आंबट असतात. मी तर लहानपणी खूप खाल्ल्यात आणि आता पण खाते. शेरू बाई इकडे, शेरू वरती बघ. गुड बॉय शेरू. शेरू काय तिकडे काय नाही, चल घरी जाऊया आता. घरी जाऊ ना.